अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो, तुमचे स्वागत आहे माझ्या चॅनलवर. सर्वांचे कल्याण हो ही स्वामी माऊली चरणी प्रार्थना. स्वामी माऊली म्हणतात, बाळा, तुझ्या शत्रूंसमोर तुझ्या भाग्यात खूप मोठा चमत्कार होणार आहे. हो बाळा, बुधवारी हा दिव्य आणि चमत्कारिक संदेश जर तुझ्यासमोर आला आहे, या शुभ दिवशी तुझ्यासमोर हा संदेश येणे म्हणजे खूप भाग्याचे आहे. खूप भाग्यशाली बाळ आहेस, म्हणूनच तुझ्यासमोर हा पवित्र संदेश आला आहे. तेव्हा बाळा, शेवटपर्यंत दुर्लक्ष न करता हा संदेश ऐकून तर पहा, कारण हा संदेश ऐकल्यानंतर खूप मोठी आनंदाची बातमी तुझ्या मार्गात आहे. बाळा, तुला ही आनंदाची बातमी हवी आहे ना? मग हा संदेश शेवटपर्यंत ऐक. स्वामी भक्तांनो, तुम्हालाही ही आनंदाची बातमी हवी आहे ना? मग कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी माऊली अशी कमेंट करा आणि हा संदेश शेवटपर्यंत दुर्लक्ष न करता ऐकून तर पहा. स्वामी माऊली म्हणतात, बाळा, खूप काही शुभ नियोजन या संदेशाचे तुझ्यासाठी आहे. लाखो लोकांमधून स्वामी माऊलींनी तुझ्यासाठीच या संदेशाचे का बरे नियोजन केले असेल, ते तुला हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्यानंतरच समजेल. कारण बाळा, खूप काही दुःख यातना सहन केले आहेस, पण एक गोष्ट लक्षात ठेव, जो दुःख भोगणारा पुढे जाऊन सुखी राहू शकतो, पण ज्याने दुःख दिले आहे तो दुःख देणारा कधीही सुखी होऊ शकत नाही. कारण निरंतर त्याच्या मनामध्ये दुसऱ्यांबद्दल नकारात्मक विचार असतील, दुसऱ्यांबद्दल काही वाईट विचार असतील, तर त्याच्या जीवनामध्ये तो कधीही सुखी राहू शकत नाही. तेव्हा बाळा, ज्या शत्रूंनी तुला दिलेले अश्रू आता त्यांनाच परत मिळणार आहेत. तुझ्या सर्व अश्रूंचे उत्तर मिळणारा हा दिव्य संदेश तुझ्यासमोर आला आहे. तेव्हा चिंतामुक्त हो. तुला दिलेल्या अश्रूंचे उत्तर तुझ्या समोरच आहे. बाळा, खूप मोठी आनंदाची बातमी तुझ्या मार्गात आहे. हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्यानंतर तुझ्या मनासारखी ती बातमी तुला प्राप्त होणारच. तेव्हा शांत मनाने तुझे भाग्य बदलणारा, तुझ्या जीवनात अद्भुत चमत्कार घडवणारा हा संदेश दुर्लक्ष करू नको. कारण बाळा, आज या वर्षातील शेवटचा दिवस आहे. पुढील येणारे वर्ष तुझ्यासाठी सुखाचे, वैभवाचे, आनंदाचे ठरणार आहे. म्हणूनच हा संदेश शेवटपर्यंत ऐक. कारण पुढील येणाऱ्या वर्षामध्ये तुझ्यासाठी खूप मोठे यशाचे, भाग्याचे द्वार उघडले जाणार आहे. म्हणूनच हा संदेश तुझ्यासाठी खूप काही घेऊन आला आहे. शुभ संकेतांनी भरला आहे. खूप काही संधी तुझ्यासमोर या वर्षांमध्ये चालत येणार आहेत. तेव्हा बाळा, पुढील 10 मिनिटे स्वतःला शांत मनाने या संदेशाला दे. कारण तुझ्या दुःखावर स्वामी माऊलींनी आनंदाची फुंकर घातली आहे. बाळा, तुझ्या शत्रूंसमोर तुझे भाग्य बदलणारा हा चमत्कारिक संदेश दुर्लक्ष करू नको. तुला कोणती मोठी आनंदाची बातमी मिळणार आहे, या संदेशामध्ये शांतपणे ऐकल्यावर समजेल. कारण बाळा, या संदेशानंतर शत्रुपीडा संपुष्टात येणार आहे. खूप मोठी आर्थिक चिंता मिटणार आहे. खूप मोठे संकट तुझ्या कुटुंबावरती वरील दुःखाचे सावट निघून जाणार आहे. तुझ्या मार्गातील शत्रू लवकरच दूर होणार आहेत. तेव्हा बाळा, हा संदेश दुर्लक्ष करू नको. स्वामी माऊली म्हणतात, जेव्हा जेव्हा तुमच्या समोर खूप काही संघर्षाने भरलेले तुमचे जीवन, त्यामधून तुम्ही खूप वेळा स्वतःला एकटे समजले आहे. पण बाळा, तू कधीही एकटा नाहीस. कोणत्याही संकटात स्वामी माऊलींनी तुझी कधीही साथ सोडली नाही. कधीही स्वतःला एकटे समजू नको. स्वामी माऊलींनी निरंतर तुझ्यावरती लक्ष दिले आहे. तुझे सर्व काही दुःख यातना आम्ही जाणतो आहोत. तेव्हा बाळा, आता सर्व काही तुझ्या मनासारखेच तुला इच्छित प्राप्त होणार आहे. खूप मोठी आनंदाची बातमी तुझ्या मार्गात आहे. कारण स्वामी माऊलींचे शुभ आशीर्वाद तुझ्यासाठीच कार्य करत आहेत. तेव्हा बाळा, या वर्षामध्ये, या शेवटच्या दिवसामध्ये, हे पुढील वर्ष येण्याआधी तुझ्या शत्रूंचा खेळ संपला समज.
कारण तुझ्या मनातील सर्व काही इच्छा पूर्ण होणारे हे शुभ वर्ष तुझ्या समोर येत आहे. बाळा, उद्यापासून तुझ्या जीवनाची एक नवीन पहाट सुरू होत आहे. जे काही तुझे कटू भूतकाळ आणि ज्या काही आठवणी आहेत त्या आज या क्षणापासून सोडून दे आणि उद्यापासून येणाऱ्या एका नवीन पहाटेला सामोरे जा. जर स्वामी माऊलींच्या नामस्मरणाने तू उद्याची सकाळ सुरू करत आहेस तर बाळा, येणारे संपूर्ण वर्ष तुझ्यासाठी खूप काही शुभ आणि आशीर्वादाने भरलेले असेल. कारण तुझा विजय निश्चित करण्यात आला आहे. तुझ्या त्रास देणाऱ्या लोकांसमोर, तुझ्या शत्रूंसमोर तू स्वतःला जिंकलेले पाहशील. हो बाळा, तुला त्रास देणारे लोक तुझ्यासमोर येऊन त्यांच्या वाईट कर्मांची माफी मागितल्याशिवाय राहणार नाहीत. तुझ्या शत्रूंना आता तुझ्या आयुष्यातून स्वामी माऊलींनी खूप दूर केले आहे. बाळा, तुला त्रास देणाऱ्या लोकांना या स्वामी माऊलींचा आता सामना करावा लागेल. तुझ्या मनातील जो काही प्रश्नांचा गोंधळ सुरू आहे, सर्व प्रश्नांची उत्तरे या तुझ्या संदेशामध्येच आहेत. तेव्हा बाळा, शेवटपर्यंत हा संदेश ऐकून तर पहा. कारण जेव्हा जेव्हा तुमच्या जीवनामध्ये काही उलथापालथ सुरू आहे, काही त्रास सुरू आहेत, काही त्रासदायक लोक तुम्हाला खूप काही कार्यांमधून बाजूला करत आहेत. बाळा, या सर्व शत्रूंची आता वाईट वेळ जवळ आली आहे. वाईट काळ त्यांचा जवळ आला आहे. म्हणूनच तुला हा संदेश दुर्लक्ष करून चालणार नाही. बाळा, तुझ्या भाग्यातील चमत्कार तुला जर पाहावयाचा आहे तर हा संदेश शांत मनाने स्वीकार कर. कारण तुझ्या मनातील खूप मोठी इच्छा पूर्ण होणारा हा दिव्य संदेश तुझ्या समोर आहे. बाळा, जेव्हा जेव्हा तुझ्या संघर्षाची कहाणी आम्ही पाहिली आहे, आता ही संघर्षाची कहाणी तुझ्या शत्रूंसमोर लिहिली जाणार आहे. कारण सर्व काही तुझ्या वाटेतील काटे याच लोकांनी पेरले आहेत. आता या सर्वांचे उत्तर त्यांना मिळाल्याशिवाय राहणार नाही. कारण तुझ्या शत्रूंचा स्वामी माऊलींशी सामना होणार आहे. तेव्हा तू निश्चिंत राहा. सर्व काही वाईट कर्मांचा हिशेब त्यांना द्यावा लागेल. तुझे शत्रू तुझ्या आयुष्यातील होणारा चमत्कार पाहून दूर निघून जाणार आहेत. बाळा, तुला तुझ्या शत्रूंचा आता काहीही त्रास होणार नाही. तुला आता जिंकल्याशिवाय कोणीही रोखू शकत नाही. कारण बाळा, तुला उंचावण्यासाठीच स्वामी माऊलींचे या संदेशाचे नियोजन आहे. म्हणूनच स्वामी माऊली रूपात या संदेशात तुझ्या समोर आली आहे. तेव्हा बाळा, तुझ्या सर्व अश्रूंचा न्याय होणारच. चिंता करू नको. ज्या सुखाची तू वाट पाहत आहेस तेच तुझ्या समोर येणार आहे. ज्या आनंदाच्या बातमीची तू वाट पाहत आहेस याच फोनवर तुला ती आनंदाची बातमी होणार आहे. कारण तुझे शत्रू तुझ्या समोर नतमस्तक होणार आहे. हो बाळा, तू सत्य ऐकत आहेस. तुझ्या आयुष्यातील आता दुःखाचा शेवट आहे, संकटांचा शेवट आहे असे समज. सर्व काही तुझ्या मनासारखे तुझ्या प्राप्त होणार आहे. आज खूप गोड बातमी तुझ्या भाग्यामध्ये आहे. बाळा, जर तुमचा विश्वास असेल की स्वामी माऊली अस्तित्वात आहेत तर ते तुम्हाला सगळीकडे जाणवतील, तुझ्या हृदयामध्ये जाणवतील. कारण तू जेव्हा जेव्हा आमचे निरंतर नामस्मरण करत असतो तेव्हा तेव्हा आम्ही तुझ्यापासून दूर नाही, निरंतर तुझ्या सोबत आहोत. बाळा, खूप काही सहन करून झाले आहे. सर्व काही आमच्या चरणावरती सोपवून पुढे जाण्यास तयार हो. कारण तुझ्यासमोर खूप काही संधी आल्या आहेत. ही संधी पुन्हा नाही. स्वामी माऊली म्हणतात, तुझ्या शत्रूंनी वाईट केलेले कर्म आता त्यांच्याकडेच फिरणार आहे. तेव्हा बाळा, तू निश्चिंत राहा. सर्व काही त्यांना त्यांच्या कर्माची शिक्षा मिळाल्याशिवाय राहणार नाही. तुझे जीवन बदलताना तू पाहणार आहेस. स्वामी भक्तांनो, स्वामी माऊलींचा हा दिव्य पवित्र संदेश शेवटपर्यंत ऐका. तुमचे कल्याण होईल. आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी माऊलींच्या नामाचा जयघोष करायला विसरू नका. स्वामी म्हणतात, बाळा, आता आनंदाच्या दिवसांसाठी, वैभवांच्या दिवसांसाठी तयार आहेस? तयार असशील तर हो म्हण. कारण सर्व काही तुला प्राप्त करून देण्यासाठीच स्वामी माऊलींनी या संदेशाचे नियोजन केले आहे.
असे समज. तेव्हा बाळा, हा चमत्कारिक संदेश तुझ्या भाग्यात चमत्कार घडवल्याशिवाय राहणार नाही. ज्या आनंदाच्या बातमीची, ज्या चमत्काराची तू खूप दिवसांपासून वाट पाहत आहेस, ती शुभ वेळ, योग्य वेळ जवळ आली आहे. आता तुझी सर्व काही चिंता नष्ट होणारे शुभ आशीर्वाद तुझ्या मार्गात आहेत. ओम स्वामी समर्थाय नमः. ओम स्वामी समर्थाय नमः. ओम स्वामी समर्थाय नमः.